राम समर्थ श्रीराम. दशक 6, समास 7. सगुण भजन. या समासात शिष्याची शंका अशी की आत्मज्ञान झाल्यावर सगुण रूपाची पूजा करावी का? कारण जे मिळवायचं आहे ते मिळालं, मग आता सगुण उपासना नाही केली तरी चालेल ना? त्यावर समर्थ उत्तर देतात, सगुणाची उपासना करूनच आत्मज्ञान झालं हा साक्षात अनुभव आहे. सर्व कामं करताना मी करत नसून राम करतोय अशी भावना ठेवावी. करते पण स्वतःकडे घेऊ नये. दासबोधात म्हटलंच आहे, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, राम करता असो द्यावे अभ्यंतरी. आत्मज्ञान झाल्यावर जसं इंद्रियांचं कार्य सुटत नाही, म्हणजे कसं, जेवावं लागतं, मलमूत्र त्याग करावा लागतो, पाणी प्यावं लागतं. मग सगुण भजन का सोडायचं? सगुण पूजन का सोडायचं? देह सगुणाच्या उपासनेत गुंतवलेला ठेवायचा आणि विवेकाने मी पण नाहीसं करायचं. देहाने सगुण भजायचा तर मनाने स्वस्वरूपाचं अनुसंधान साधायचं. हे संत जीवनाचं रहस्य आहे. आजच्या स्टार नोटमध्ये बघूया, असे कोण कोण होते बरं? कडक वैराग्य धारण करणारे शुकाचार्य, अगाध ज्ञानी वशिष्ठ मुनी, महत्कवी वाल्मिकी, प्रचंड वाङ्मय संभार आणि वेदांचं पुनर्गठन करणारे श्रीमद आद्य शंकराचार्य, अनन्य भक्ती करणारे हनुमंत, राजैश्वर्यात राहून अलिप्त असणारे विदेही जनक, रामाचा दास म्हणवून घेणारे रामदास, हे सर्वच ब्रह्मपदाला पोचलेले होते. पण समाजाच्या कल्याणार्थ सगुणातून निर्गुणात जाण्याचा मार्ग दाखवला. सगुण उपासनेला त्यांनी कधीही कमी लेखलं नाही, सगुण भजन सोडलं नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.